भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल मला, आज बावडा येथील रत्नाई निवासस्थानी तुम्ही या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे. अनेक लोक तुमच्यापुढे समस्या घेऊन येतात. नेमक्या कोणत्या समस्या घेऊन ते लोक तुमच्याकडे येत आहेत? आज जनता दरबार घ्यायला मी काही तसं पाहिलं तर कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे. मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही. पण गेले 35-40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आज जर इथं बघितलं आपण एवढी गर्दी का जमते, तरी प्रशासनामधली छोटी छोटी कामं आहेत. कुणाचा DP जळला आहे, कुणाचं पांधन रस्त्याचं काम आहे, कुणाचं गटरीचं काम आहे, कुणाची नोंद होत नाही, कुणाचं त्या ठिकाणी काही खोट्या-नाट्या केसेस दाखल केल्या जातात आणि ह्याच्यातून सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे. आणि म्हणून आज तो सायरावायरा झाला आहे. त्यांनी जायचं कुणाकडं? कुणाकडे गेलं तर त्याला अटेंड केलं जात नाही. काम सांगावं तर वेगळंच काहीतरी बोललं जातं. प्रशासनामध्ये जाऊन काम सांगावं तर तिथं ती कर्मचारी अधिकारी भेटत नाहीत. अशी अवस्था ह्या तालुक्यात कधी झाली नव्हती. मला असं वाटतं ही बाब गंभीर आहे आणि म्हणून ही सगळी सार्वजनिक स्वरूपाची कामं आहेत. कदाचित काही व्यक्तिगत बी कामं असतात लोकांची, पण ह्याचं प्रशासन, सामान्य माणसांचं काम आणि काम करणारी यंत्रणा ही विसंगत झालेली आहे आणि त्यामुळं वाईट वाटतं. आणि म्हणून आम्ही सकाळपासून अशा भागाभागामध्ये जातो, लोकांना बोलवतो. ती लोकं येतात, त्यांची समस्या मांडतात. तलाठीची जरी समस्या आली आम्ही तलाठ्याला फोन करून काम सांगतो. आणि म्हणून प्रशासनामधली कामं आणि सामान्य माणसावर होत असलेला अन्याय आणि व्यक्तिगत स्वरूपाची कामं, अशा स्वरूपाच्या कामामधून लोकांना मदत करत असतो आम्ही. आणि काम होतं नाही असं नाही. आपणही 25-30 वर्ष जरी आज आम्ही कुठल्या पदावर नसलो तरी पण आपण जे गुडविल मिळवलेलं आहे, अधिकाऱ्यांना माहिती कोण फोन करतं, काम सांगण्याची पद्धत, काम समजून घेण्याची पद्धत. आणि जर अन्याय झाला असेल कोणावर तर त्यासाठी उभा राहायची भूमिकासुद्धा आम्ही स्वीकारतो. चुकलं असेल कोणी तर त्या चुकलेल्या माणसाला आम्ही सांगतो की बाबा तुझं हे चुकलेलं आहे, कारण शेवटी तुझ्या ह्या चुकीमुळं बाकीच्याला त्रास होतो, हे पण सांगण्याची आवश्यकता आहे. आज कुणालाच आपण जर काही एंटरटेन करणार नसाल आणि त्याची कामं होणार नसाल तर हा इंदापूर तालुका हा एक सुसंस्कृत तालुका आहे. कैलासवासी भाऊ घोलपसाहेब ह्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते तयार केले, त्यामुळे आमची नाळ जोडली गेलेली सामान्य माणसांची सोबत आणि ते होत नाही. म्हणून हे असं खरं म्हणजे अशा प्रकारच्या बैठका घेणं हेच खरं म्हणजे प्रशासनामधलं एक फेल्युअरच आहे. ठीक आहे, आता त्याला काही इलाज नाही. आता शेवटी कोणावर आपल्याला आक्षेप ठेवायचे काही कारण नाही, पण लोकांना कशी मदत होईल या पद्धतीने आपण काम करू. या सर्व गोष्टीमध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा हाताळण्यात कुठं कमी पडतायत असंच म्हणायचं? नाही, माझा काही कोणावर आक्षेप वगैरे नाही आहे. लोकांची कामं होत नाहीत म्हणून लोक कामं सांगायला येतात. ह्याचा शोध प्रत्येकाने घ्यावा. आता ही माणसं काय येतात? आम्ही तर काही कोणाला बोलवलेलं नाही आहे. माणसं इंदापूरला एका कामासाठी 10-10 वेळा हेलपाटे घालतात. शेवटी प्रशासन कोणाकरता आहे? सरकार कोणाकरता आहे? लोकप्रतिनिधी कोणाकरता आहेत? जनतेकरताच आहेत ना आपण. मग जनता जर त्रस्त असेल तर ह्याचं आत्मपरीक्षण करावंच लागेल की का असं होतं आहे, की कोणामुळं कशामुळे ह्या असल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि लोक सहवासाच्या कामासाठी जे अधिकारी असतात, ठीक आहे, काय अधिकारी काम पण करतात, माझा अधिकारावर आक्षेप नाही. बऱ्याच ठिकाणी रिक्त पदं आहेत, बऱ्याच ठिकाणी स्टाफ नाही. आता एक उदाहरण सांगतो. आता एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय आपण इंदापूरला बांधलं, वर्ल्ड बँकेतून पैसे आणले. बावड्याला एक ग्रामीण रुग्णालय बांधलं, वर्ल्ड बँकेतून पैसे आपण आणले. आज तिथं डॉग बाईटचे औषध इंजेक्शन नाही, स्नेक बाईट इंजेक्शन नाही. पावसाळा चालू आहे, सर्पदंश होतात. सांगतो, जर काही विषारी साप जर चावल्या गेले तर 50-50 इंजेक्शन द्यावे लागतात. ते स्नेक बाईटचे इंजेक्शन आहेत का आपल्याकडं? OPD सगळ्या PSC मधल्या OPDचा आकडा एकदा काढा. OPD किती व्हायला पाहिजे? एका PSCमध्ये 200, 300, 400 तरी किमान रोज OPD व्हायला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की माणसाने आजारी पडावं, मग जर दुर्दैवानं कोणी आजारी पडलं तर त्यांनी जायचं कोणाकडं? मग ती प्रायव्हेटकडे गेले की तिथं किती बिले घेतात ती सगळ्यालाच माहिती आहे. त्यानंतर काही ठिकाणी खोट्या-नाट्या केसेस पण चालू आहेत. हे आणि ह्याच्यामुळं माणसाशी त्रस्त झाली. तुम्ही जर बघितलं ना. पाटील साहेब, हे नेमकं असं का होतंय? सरकार तर तुमचं आहे, इंदापूरमधलं चित्र तर फार वेगळं बघायला मिळतंय. नेमकं का होतंय, असं का होतंय? नाही,
याच्यामध्ये एकच आहे की प्रशासनामधून जी कामं व्हायला पाहिजे. शेवटी आपण लोकांची कामं करताना त्या कामामध्ये पण आपलं लक्ष पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याकडं तालुका दक्षता समिती आहे, आपल्याकडं तालुका समन्वय समिती आहे, आपल्याकडं पुरवठा समिती आहे, संजय गांधी निराधारची समिती आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी घडतायत का नाही घडतायत, ह्याचा आढावा कोण घेत आहे का नाही, लोकांच्यापर्यंत ही जात आहे का नाही. सामान्य माणसं शेवटी ग्राउंड लेवलला काम करावं लागतं आणि ग्राउंड लेवलला काम केल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाहीत. दुर्दैवानं पब्लिकचा कनेक्ट जो आहे प्रशासनामधला, हा मला असं वाटतं हा कमी कमी होत चाललेला आहे. ही चिंतेचीच बाब आहे. आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे ज्याचं कोणाचं नियमाने काम असेल आणि कोणत्याही शासकीय कार्यालयात काम असेल, त्याचं कामच झालं पाहिजे. नसल होत काम तर त्यांनी सांगितलं पाहिजे अडचण काय म्हणून. आज नियमाप्रमाणे सांगितलेलं काम आता उदाहरण सांगतो, ऑनलाईन पीक पाहणी. तुम्ही माहिती घ्या, ते एक ॲप निघालं आहे ऑनलाईन पीक पाहणीचा. पूर्वी तलाठी पीक पाहणी करायचा आणि सर्कल व्हेरीफाय करायचा. आता पीक पाहणीसुद्धा ऑनलाईन झाली. उद्या एखादी जमिनी खरेदी केली आणि त्याचा इंडेक्स नंबर जोडून 40 दिवस झाले आणि त्याची नोंद सर्टिफाय करायची. ती नोंद सर्टिफाय करायला म्हणजे की 7 बाऱ्याला ती नोंद लावावी लागते. ती ऑनलाईन होतच नाही, तो सॉफ्टवेअरच बंद आहे. मग इथं गेलं ती म्हणतात आम्हाला काय माहीत नाही. बरं, बऱ्याच केसेस अशा आहेत, एखादा रस्त्याचा वाद आहे, रस्त्याची ऑर्डर झाली की लगेच समोरची पार्टी काय करते, लगेच प्रांताकडे अपील करते की प्रांताकडून लगेच स्टे येतो. आमचं म्हणणं आहे की प्रांताकडे अपील केल्यानंतर सुद्धा प्रांताने ती व्हेरीफाय करावं, कारण खाली ऑर्डर देणारा तहसीलदारच आहे. तहसीलदार तुमचा सबऑर्डिनेट आहे. हां, कोर्टात असेल तर गोष्ट ठीक आहे, आम्ही त्याच्याबद्दल काय भाष्य करणार नाही. पण एखादी माणसं जर त्या रस्त्यासाठी वारंवार जर त्रस्त झाली असतील, रस्ता रोजच लागणारी बाब आहे. इमर्जन्सीला आहे, शाळेत जायला मुलं आहेत, डॉक्टर आहेत, इमर्जन्सी लागली, ॲम्ब्युलन्स आहे, दुर्दैवानं कुठं आग लागली तर फायर ब्रिगेड तर कुठं घालायची आपण तिथं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या मला असं वाटतं, आता आपणही ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुम्ही तालुक्यात रोज फिरता, आमच्यापेक्षा तुमच्याही लोकांशी जास्त कनेक्ट आहे. तुम्ही पण ह्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे की हे बाबा असं का होतं आहे. आणि म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, आता आम्ही अधिकाऱ्यांना पण फोनवर तेच सांगतो, बाबा काम जे असेल, जे तुमच्या अधिकारातलं काम आहे, विलंब लावू नका. त्या माणसाचा चेहरा बघू नका, तो अर्ज बघा, त्याची गरज बघा आणि त्याला मदत करा. हीच आमची भूमिका आहे. मागील 3 दिवसापूर्वी तुम्ही सोशल मीडियामध्ये फक्त निरोप दिला होता आणि एका निरोपावरती हा सर्व क्राऊड या ठिकाणी जमताना आम्ही पाहतोय. खरं तर गेल्या 10 वर्षापासून तुम्ही सत्तेपासून बाहेर आहात. आता विधानसभेचे वारे जे ते वाहू लागलेले आहेत. काय अपेक्षेची तयारी सुरू झाली आहे? कारण तालुक्यात चर्चा ते आहे. त्याने मी सत्तेतनं जरी बाहेर असलो तरी मी जनतेतनं कधी बाहेर गेलेलो नाही आणि जनतेत कायम राहणं, माझ्या दृष्टीने जनता ही माझी सत्ता आहे. त्यामुळं मी सत्तेच्या बाहेर गेलो म्हणून माझी कधी जनतेची नाळ तुटली गेलेली नाही. एक राहिला प्रश्न आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला, अजून त्याच्यावर खूप चर्चा व्हायची. आमचे पण काही नेतेवरती आहेत, ते ठरवतील, पण अद्याप त्या संदर्भातली कुठलीही चर्चा आमची झालेली नाही. होईल त्याप्रमाणे ठरवू. पण साधारण कार्यकर्त्याची इच्छा आहे की पुन्हा विमानाने सुसाट व्हावं. तुम्हाला काय वाटतं? खरंच विमान योग्य? कारण 2004 असेल, 1999 असेल, दोन्ही मैदानं तुम्ही मारलेली आहेत. कार्यकर्त्यांना आता कुठेतरी वाटतंय की विमानच पाहिजे. ठीक आहे, ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. प्रत्येकजण भेटून वेगळा लोकशाही आहे, प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. त्याला काय वाटतं ते बोलून दाखवतो. ठीक आहे, आता हे सगळे काय काय बोलतायत सगळं, त्याचं आता वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन त्या पद्धतीने पुढं डिसिजन ठरवू आम्ही. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज आहेत अशा बातम्या सातत्यानं माध्यमात होतात. मागील 2 दिवसापूर्वी तुम्ही सोशल मीडियामध्ये एक पोस्ट आपल्या कार्यालयाकडून व्हायरल करण्यात आली, याच जनता दरबाराची, आणि त्यावरती फक्त तुमचा फोटो होता. कमळाचं चिन्ह त्या ठिकाणाहून गायब होतं. नेमका अर्थ काय घ्यायचा? नाही, हा जनता दरबार हा काही पक्षाचा दरबार नाही आहे किंवा हा जनसुवाद ही जी काही बैठक आहे,
इथं काय फक्त आम्ही पक्षाच्या लोकांना या म्हणून सांगत नाही. इथं जनसुवाद किंवा जनता दरबार, जनता ही कुठल्या पक्षाची आहे असं आम्ही समजत नाही कधी. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ज्याचं कोणाचं जनतेचं काम असेल सार्वजनिक स्वरूपाचं, त्यांनी येऊन आम्हाला सांगावं. सगळीच कामं होतील असा काय मी काय ब्रह्मदेव नाही आहे. पण माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याची भूमिका माझी राहणार. आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामामध्ये हा कुठला पक्ष नसतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठला पक्षाचा त्याच्यामध्ये हे असायचे काही कारण नाही. आणि आम्हाला तर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले की तुम्ही जनतेचीच कामं करा. ही जनतेचीच कामं करतोय आम्ही. तुम्ही एकीकडे म्हणताय की पक्ष नेतृत्व जे आहे ते निर्णय घेणार आहे. जागा वाटपाच्या बाबतीत इंदापूरच्या कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. पण इंदापूर तालुक्यात आम्ही सातत्यानं बघतोय जवळपास 60-65 बॅनर लागलेले आहेत. इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणून काय नेमकं कार्यकर्त्यांना काय तुमचा सल्ला असणार आहे? कारण अशा पद्धतीचे बॅनर आता झळकू लागलेत. आता मी मगाशीच म्हणलं ना, तो व्यक्तिगत प्रश्न आहे, कोणाची काय भूमिका असेल, भावना असेल. शेवटी मतदार हा लोकशाही प्रणालीमध्ये राजा आहे आणि लोकशाहीमध्ये तो त्याच्या भावना व्यक्त करतो. यापूर्वीच्या काळामध्ये लोक भावना व्यक्त करत नव्हते. पुढाऱ्यांचं फक्त ऐकून घेत होती. नेत्यांचं फक्त ऐकून घेत होते. आता जनताच भावना व्यक्त करायला लागली. नेत्याला ऐकावं लागतंय जनतेचं. आणि आता जनतेच्या भावना आहेत त्या सगळ्या जनतेच्या भावना कोणाच्या कशा आहेत, काय आहेत, त्या सगळ्या आम्ही समजून घेऊ आणि त्याची वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईलच त्या गोष्टी. शेवटचा प्रश्न, मागील 2 दिवसापूर्वी तुम्ही सांगलीमधील वाळवामध्ये एक विधान केलं आणि त्या विधानावरून आता बऱ्यापैकी त्याची चर्चा होते किंवा अंबादास दानवेंनीही त्याबद्दलचं स्टेटमेंट दिलं. काय नेमकं एकंदरीत तुमचं विधान होतं, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला असं वाटतं ते विधान जर संपूर्ण माझं भाषण जर आपण बघितलं तर त्या भाषणावर मग तुम्हाला कळेल ते विधान कसं आहे. ठीक आहे, लोकशाही आहे मीडियामध्ये. मी जे वक्तव्य केलं वाळव्याला, इचलकरंजीला नाही, वाळव्याला, मी वाळव्याला वक्तव्य काय केलं की धैर्यशील माने हे जे खासदार निवडून आले आमच्या महायुतीचे, त्यांचं अगोदर भाषण झालं आणि ते भाषणामध्ये असं म्हणाले की माझी निवडणूक खूप अवघड होती. बरेच रथी महारथी आणि बऱ्याच अदृश्य शक्ती आणि बरेच ताणतणाव, जसे सरहद्दीवरती ताणतणाव असतात बॉर्डरवरती, अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मतदारसंघात झाली होती. तरीसुद्धा वाळव्यातल्या आणि स्टेजवर बसलेल्या अनेक लोकांनी अदृश्यपणे मला मदत केली आणि मला निवडून आणलं. त्याच्यावर मी उत्तर असं दिलं भाषणामध्ये की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्यांची निवडणूक झाली होती. हा एरिया एवढा अशांत झाला होता राजकीयदृष्ट्या, जसा एखादा जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये बॉर्डरवरती जसा एखादा एरिया अशांत होतो आतंकवादीच्या संदर्भामध्ये, तशी परिस्थिती इथं निर्माण झाली होती. पण त्यातूनही धैर्यशील मानेने आपला विजय मिळवला. त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते स्टेटमेंट केलं गेलं होतं. पण ते पुढचे अगोदरचे गाळून टाकलं, मागचंही गाळून टाकलं आणि मधलं तेवढं एक वाक्य माझं तेवढं फक्त हायलाईट केलं. मला असं वाटतं त्याचा विपर्यास झाला असेल तर तो करू नये. तसं कुठल्याही प्रकारची अशी चुकीचे वक्तव्य आहे. माझं 40 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा माणूस आहे. मी बरीच पदं हाताळलेली आहेत, बरेच कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत. मी असं कधी कुठली वादग्रस्त विधानं करत नाही आणि करण्याचं काही कारणही नाही. त्यामुळे त्याचा माझ्या त्या बोलण्याचा विपर्यास झाला असेल तर तो चुकीचा आहे आणि त्याचा खुलासा पण मी केलेला आहे. तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय झालेला नाही आहे. या जागेवरती जो निर्णय घ्यायचा आहे तो महायुतीचे नेते बसून निर्णय घेतील आणि त्यानुसार पुढील आपली राजकारणाची दिशा जी आहे ती ठरली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, कार्यकर्ते व्यक्त होत असतात, मात्र राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांना देखील तेवढीच किंमत द्यावी लागते, आदर द्यावा लागतो, असंही हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, बावडा, इंदापूर.